अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सोने 1 लाखांच्या उंबरठ्यावर गेलेत। सोन्याचे दर जीएसटी सह 99,498 रुपये प्रति तोळा झालेत। गेल्या वर्षीच्या तुलनेत सोने 24,000 रुपयांनी महागले, तर 24 तासात सोन्याच्या दरात तब्बल 900 रुपयांची वाढ झाली। दरवाढीचा सुवर्ण बाजारावर परिणाम होण्याची सुद्धा शक्यता आता वर्तवते। तर मागच्या काही दिवसांमध्ये आपण पाहतोय सोन्याच्या भावामध्ये मोठी चढउतार पाहायला मिळाली। आता पुन्हा एकदा अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सोन्याच्या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते, ग्राहकांचा कल असतो आणि याच संदर्भात आता परिणाम होण्याची शक्यता आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन गोस्वामी आपल्यासोबत होते। सचिन, सोनं 1 लाखांच्या उंबरठ्यावर गेलं। सोन्याच्या मागच्या काही दिवसांचा जर अभ्यास केला तर सोन्याच्या दरामध्ये मोठी चढउतार पाहायला मिळाली। गेल्या वर्षीच्या तुलनेत सोनं सध्या 24 रुपयांनी महागले। काय सांगशील सविस्तर? निश्चितच, कारण आपण जर बघितलं तर आज अक्षय तृतीया आहे। 3.5 मुहूर्तांपैकी महत्वाचा मुहूर्त मानला जातो। त्यामुळे आज सोने खरेदी करण्यासाठी ग्राहक हे सुवर्ण बाजारात जात असतात। मात्र आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ सुरू आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जी चढउतार सुरू आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवर जो काही देशांमध्ये तणाव आहे, त्याचा थेट परिणाम हा सुवर्ण बाजारावर होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सोन्यात गुंतवणूक ही सेफ मानली जाते आणि अनेक देश आता सोन्यात गुंतवणूक करायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे कुठेतरी सोन्याच्या दरामध्ये सातत्याने दरवाढ आपल्याला पाहायला मिळते आहे। आज जर आपण सोन्याचे दर बघितले तर 1 लाखाच्या उंबरठ्यावर गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर चांदी देखील 1 लाख पार गेलेली आहे। आपण मागील वर्षाच्या तुलना जर केली तर 24,000 अधिक वाढ ही सोन्यात प्रतितोळा झालेली आहे। त्यामुळे याचा संपूर्ण नक्कीच सचिन, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।